नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नितेश ब्लॉग चॅनलमध्ये। आज एक खूप महत्त्वाची आणि खरी घटना तुमच्यासोबत शेअर करतोय। चुकून पेट्रोल गाडीमध्ये डिझेल गेलं होतं आणि आम्ही पेट्रोल पंपावर ही समस्या कशी सॉल्व्ह केली हे या आज व्हिडिओमधून सांगण्याची होती। आज आमच्या पंपावरती एक ग्राहक आले होते, म्हणजे आमचे मित्र होते। त्यांची गाडी होती पेट्रोलची, पण त्यांच्या गाडीत चुकून आपल्या पंप स्टाफकडून डिझेल भरलं गेलं। त्यामुळे ते थोडे घाबरले होते, कारण चुकीचं इंधन जाणं हे थोडी भीतीच वाटते। कारण ग्राहकांच्या मनात शंका येतात की गाडी खराब होईल की नाही। नशिबाने त्यांनी स्टार्टर देखील नव्हता मारला, तर त्यांनी गाडीला स्टार्ट मारला असता तर डिझेल पेट्रोल इंजिन मध्ये आत जाऊन मोठं नुकसान झालं असतं। आमची पंपाची जबाबदारी म्हणून आम्ही सर्वात अगोदर गाडीला स्टार्ट मारायला दिला नाही। गाडी व्यवस्थितपणे बाजूला लावून पार्क करून घेतली। आम्ही पंपाच्या परिसरात गाडी खोलायचा प्रयत्न केला, पण गाडीची हाईट कमी असल्यामुळे आम्हाला तिथे शक्य झालं नाही। म्हणून आमचा रॅम्प होता बाजूलाच पंपाच्या शेजारी, तर आम्ही पंपाच्या रॅम्प तिथे घेऊन गेलो। तर इथे आता गाडीच्या टँकचे नटबोल्ट वगैरे आम्ही खोलायला घेतले। गाडीचे टाकी व्यवस्थित न नुकसान होता आम्ही व्यवस्थित खाली उतरवणार आहे। गाडीची टँक उतरवल्यानंतर गाडीमध्ये मिक्स झालेलं डिझेल आणि पेट्रोल ते संपूर्ण काढून घेतो आम्ही। ते पूर्ण काढल्यानंतर नवीन पेट्रोलने गाडीची टँक पूर्ण साफ करून घेणार। साफ केल्यानंतरच आम्ही ती पुन्हा टँक फिट करणार गाडीला। तर मित्रांनो, आपल्या गाडीची टँक पूर्णपणे फिट झालेली आहे व्यवस्थित। आता आम्ही गाडी ढकलत पुन्हा आपल्या पंपाच्या पॉइंट वरती लावणार आहे आणि नवीन त्याच्यात पेट्रोल टाकणार आहे। ती टँक व्यवस्थित क्लीन करून गाडी आता पॉइंट वरती आलेली आहे। गाडीमध्ये आम्ही त्यांच्या नवीन फ्यूल टाकतो, त्यांचं जे काय होतं ते आम्ही मायनस प्लस करून त्यांचं फ्यूल त्यांच्या गाडीत टाकतो आणि त्यांची काय रिक्वायरमेंट होती ते टाकतोय। तर हे आहेत विनायक महाडिक रीलमधले। तर यांच्या आज गाडीमध्ये पेट्रोलच्या गाडीमध्ये चुकून डिझेल गेलं होतं, तर आम्ही आज त्यांना ते पूर्ण क्लिअर कशा पद्धतीने करून म्हणजे केलेलं ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर सर, तुम्हाला कसं वाटलं की आपण ही समस्या अशी कशा पद्धतीने दूर केली? प्रॉब्लेम लगेच व्यवस्थित सॉल्व केला। हां, व्यवस्थित सॉल्व केला प्रॉब्लेम। बाकी आमच्या सर्व्हिस किंवा जे तुम्ही काही अडचण आली नाही। आम्ही गाडी बिना स्टार्टर मारता रॅम्प पण दिली, म्हणजे मेकॅनिकलने तुमच्या फुल्ली व्यवस्थित करून दिली आम्हाला। थँक्यू। आणि इतरांना काय सांगितलं? इतरांना काय व्यवस्थित सर्व्हिस आहे, छान सर्व्हिस आहे, बस एवढंच। ओके, थँक्यू। परत अशी चूक करू नका, एवढंच आहे फक्त, बस, बाकी काही नाही। ठेवू?